नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी इतिहास व नागरिकशास्त्र यामध्ये आज आपण पाठ क्रमांक 6 मुघलांशी संघर्ष या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहात। या पाठामध्ये आपण राजे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी मुघलांशी कशा प्रकारे संघर्ष करावा लागला याबाबतच्या विविध घडामोडीचा आणि प्रसंगाचे वर्णन आलेले आहे। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा पाठ चांगल्या प्रकारे समजला असेल। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या YouTube चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहा संपूर्ण स्वाध्याय। प्रश्न पहिला, खालील घटना कालानुक्रमे लिहा। यामध्ये आपल्याला घटना दिलेली आहे शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम, त्यानंतर लाल महालावर छापा, 3 आहे आग्र्याहून सुटका, 4 आहे राज्याभिषेक, 5वा आहे पुरंदरचा तह आणि 6वा आहे शाहिस्तेखानाची स्वारी। तर या घटना आपल्याला कालानुक्रमे लावायच्या आहेत। तर आता आपण याचं उत्तर लिहूया। पहा उत्तर, 1 आहे शाहिस्तेखानाची स्वारी, त्यानंतर झालं लाल महालावर छापा, पुढे लिहायचं पुरंदरचा तह, त्यानंतर आग्र्याहून सुटका, त्यानंतर पुढील घटना असणार आहे राज्याभिषेक आणि शेवटी आहे शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम। अशा प्रकारे आपण या घटना कालानुक्रमे लावलेल्या आहेत। या ठिकाणी आपला प्रश्न पहिला संपलेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे शोधा म्हणजे सापडेल। पहा, एक संस्कृत शब्द असणारा कोश, याचा आपण उत्तर लिहायचं आहे राज्य व्यवहार कोश। त्यानंतर 2 आहे त्रिंबकगड जिंकून घेणारा, तर याचं उत्तर असणार आहे मोरोपंत पिंगळे। त्यानंतर पुढे आहे 3 वनी दिंडोरी येथे पराभूत झालेला सरदार, तर याचं उत्तर असणार आहे दाऊद खान। आपण दाऊद खान हे उत्तर लिहायचं आहे। नंतर पुढे आहे 4 इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या वखारी असलेले ठिकाण, तर याचं उत्तर असणार आहे सुरत। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी शोधा म्हणजे सापडेल हा प्रश्न पूर्ण केलेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, तुमच्या शब्दात लिहा। यामध्ये 1 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक। आता आपण याचं उत्तर लिहूया। उत्तर, 1 सतत 30 वर्षाच्या अविश्रांत परिश्रमातून मराठ्यांचे स्वराज्य साकार झाले होते, तथापि स्वराज्याचे अस्तित्व स्वातंत्र्य व सार्वभौम आहे हे स्पष्ट करण्यासाठी या स्वराज्यास अधिकृतता आणि सर्व मान्यता प्राप्त होणे आवश्यक आहे हे महाराजांच्या लक्षात आले। 2 यासाठी विधिवत राज्याभिषेकाची आवश्यकता होती, म्हणून त्यांनी 6 जून 1674 या दिवशी विद्वान पंडित गागाभट्टे यांच्या हस्ते रायगडावर आपला राज्याभिषेक करून घेतला। या राज्याभिषेकाद्वारे महाराज आता स्वराज्याचे छत्रपती झाले। सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून त्यांनी राज्याभिषेक ही नवीन कालगणना सुरू केली, ते आता शककर्ते झाले। 4 राज्याभिषेक प्रसंगी त्यांनी सोन्याचे होन व तांब्याची शिवराई ही खास नाणी पाळली। या नाण्यावर श्री राजा शिवछत्रपती अक्षरे कोरण्यात आली। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे 2 आग्र्याहून सुटका। आता आपण याचं उत्तर लिहूया। पहा, 1 महाराज आग्र्यास पोहोचले, तथापि औरंगजेबाने दरबारामध्ये त्यांचा योग्य तो मान ठेवला नाही, त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला। त्यानंतर बादशाहने त्यांना नजरकैदेत ठेवले। 2 बादशाहच्या या कृतीने डगमगून न जाता महाराजांनी नजरकैदेतून आपली सुटका करून घेण्याची योजना आखली। 3 औरंगजेबाच्या कैदेत असताना शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग घेतले। हा आजार बरा व्हावा म्हणून त्यांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली। त्यानंतर 4 पहारेकरी मिठाईचे पेटारे उघडून पाहत, पण पुढे पुढे ते कंटाळले व पेटारे उघडून पाहिण्याचे झाले। संधी साधून एके दिवशी शिवराय व संभाजीराजे पेटाऱ्यातून पसार झाले। अशा प्रकारे ते आग्र्याहून शिताफीने निसटले आणि काही दिवसांनी महाराष्ट्रात सुरक्षितपणे पोहोचले। अशा प्रकारे आपण आग्र्याहून सुटका या प्रसंगाचे वर्णन करायचे आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम। आता आपण याचं उत्तर लिहूया। उत्तर, 1 शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर सुमारे 3 वर्षांनी ऑक्टोबर 1677 मध्ये दक्षिणेची मोहीम हाती घेतली। 2 गोवळकोंड्यास त्यांनी कुतुबशहाची भेट घेतली, त्याच्याबरोबर मैत्रीचा तह केला। पुढे महाराजांनी कर्नाटकातील बंगळूर, होसेकोटे तसेच सध्याचे तामिळनाडूमधून जिंजी, वेलोर इत्यादी किल्ले आणि आदिलशहाचा इतर काही प्रदेश जिंकून घेतला। त्याच्या फौजेने तेथील प्रजेला कोणताही त्रास दिला नाही। 4 जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मुख्य अधिकारी म्हणून रघुनाथ नारायण हनुमंते यांची नेमणूक केली। 5
तसेच दक्षिणेच्या मोहिमेतील तामिळनाडूतील जिंजीचा किल्ला जिंकून तो स्वराज्याला जोडण्याच्या शिवाजी महाराजांच्या कृतीला पुढील काळात निर्णायक महत्त्व आले। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। 4 शिवरायांनी राज्याभिषेकासाठी केलेली तयारी। आता आपण याचं उत्तर लिहूया। उत्तर, शिवरायांनी रायगडावर राज्याभिषेक करण्याचे ठरविले। त्यांनी राज्याभिषेकासाठी पुढील तयारी केली। 1 शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी अत्यंत मौल्यवान रत्नजडित सोन्याचे सिंहासन बनवण्यात आले, त्यावर शुभ्र छत्र बसवले। 2 राज्याभिषेकाच्या पौरोहित्यासाठी काशीला स्थायिक झालेले गागाभट्ट यांना बोलवण्यात आले, राजे रजवाड्यांना आमंत्रणे गेले। 3 शिवरायांना सोन्याच्या चौरंगावर बसवले। 7 नद्यांच्या आणि समुद्राच्या पाण्याने भरलेल्या घागरीच्या धारांनी शिवरायांचा जलाभिषेक झाला, त्यानंतर त्यांनी जिजाबाईंचा आशीर्वाद घेतला। 4 गागाभट्टांनी सोन्या मोत्यांच्या झालरीचे छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले व शिवछत्रपतींचा जय जयकार झाला। अशा तऱ्हेने 6 जून 1674 या दिवशी शिवरायांचा राज्याभिषेक झाला। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, कारणे लिहा। यामध्ये पहिला प्रश्न आहे, शिवरायांनी पुरंदरचा तह केला। आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया। पहा उत्तर, कारण 1 जयसिंगाने शिवाजी महाराजांकडील किल्ले जिंकून घेण्याची योजना आखली। 2 दिलेर खान आणि जयसिंगाने पुरंदरला वेढा घातल्यामुळे प्रचंड मुघल फौजेला तोंड देताना मराठ्यांची अवस्था बिकट होऊ लागली। नंतर 3 स्वराज्याचा भूप्रदेश या प्रचंड मुघल सैन्याने बेचिराग केला, तरीही शिवाजी महाराजांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु पुरंदरच्या वेढ्यात मुरारबाजी देशपांड्यांना लढताना वीरमरण आले। 4 मुघलांच्या लष्करी सामर्थ्यापुढे आपला निभाव लागणार नाही आणि आपल्या प्रजेचे मोठे नुकसान होत आहे असे महाराजांच्या लक्षात येताच शिवाजी महाराजांनी जयसिंगाबरोबर बोलणी करण्याचा निर्णय घेतला आणि या सर्व बाबीमुळे शिवरायांनी पुरंदरचा तह केला। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, शिवाजी महाराजांनी मुघलाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला। कारण 1 स्वराज्याच्या विविध भागात मुघलांनी सैनिकांच्या तुकड्या पाठवल्या, त्या सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली। 2 तसेच पुरंदराच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला पाठ क्रमांक 6 मुघलांशी संघर्ष या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच उपयोगी होणार आहे, तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला देखील असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन स्वाध्यायासह। तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।